हाय कर ते बरोबर जेठालाल तारक मेहतामध्ये जी दया आहे ना तशी माझ्या आयुष्यातली माझी दया आहे. कशी राग आला तुला हा? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज आणि आज स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झाले माझी वांग्याची भरीत खायची इच्छा होती. तर आम्ही काल इव्हिनिंगला मार्केटला गेलेलो आपल्या बिल्डिंगच्याच खाली. तिकडं तुम्ही माझ्या मागे बघू शकताय बिल्डिंगच्या खाली तिथं मार्केट असतं आहे, भाजी मार्केट. तिथून आम्ही काल मस्त भरताचे वांगे आणलेले आहेत आणि आज आम्ही वांग्याचं भरीत करणार आहोत. आमचं सगळं प्रिपरेशन चाललेलं आहे भरताचं. तर स्नेहल पण करते की लसूण सोलते. आता त्याच्यानंतर आम्ही वांगे भाजू. त्याची पात विसरलो आहे काल, बट आम्ही बिना कांद्याची पातच भरीत मस्त बनवणार आहोत. आणि कोथिंबीर पण विसरलो. आणि आज जरा मार्केट तिकडं दूर आहे आणि रिमझिम पाऊस पण चाललेला आहे म्हणून जरा त्याला स्किप केलेलं आहे. तर बघू बिना कोथिंबीर आणि कांद्याची पातचं भरीत कसं लागतं. हे आमचे रेडी आहेत बघा. हे भरताचे वांगे बेस्ट आहेत एकदम. खानदेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे वांग्याचं भरीत, खासकर जळगाव जिल्ह्यामध्ये. त्याला मस्त तेल लावावं लागतं आणि कट करावं लागतं. काय करशील याला आता? याला कट करशील ना त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाक. आमचे वांगे मस्त आता प्रिपेअर होत आहे. वांगे भाजले जात आहे बढिया. तेल वगैरे लावून त्यांना गॅसवर ठेवलेलं आहे. हे बघा स्नेहल करते सगळं. काय करतोय तू? काय करतोय बेटा? तो पण खेळतोय. तो नेहमी खेळत असतो, एन्जॉय करत असतो. कांदे वगैरे चॉप केले गेले. कांदे चॉप झाले. कांदे आमचे चॉप होत आहे. बघू शकतात वांगे मस्त भाजले जात आहे. खरं तर जे वांगे असतात ते जे आपण चुलीवर जेव्हा भाजतो तेव्हा ते खूप छान होतात. पण आम्ही गॅसवरच भाजतोय. नाही आमच्याकडे आता चुला नाही येतं. चुलीच्या वांग्याची मजाच वेगळी असते. ठीक आहे. आता आम्ही 3 वांगे आणलेले, बट आमचं एक वांग जरा खराब झालंय. ते आम्ही फेकून दिलं कट करून. त्याला जरा साईडला ठेवूया. आणि भाऊ बघा आमचा काय करतो तू हे? हो इंटरेस्टिंग. हाय कर वांगे भाजले जात. तोपर्यंत तुम्हाला मी माझं घर दाखवतो. तुम्ही माझं घर बघितलं नसेल, छोटंसं घर आहे माझं. ते घरामध्ये बघायचं टी व्ही हॉल आहे माझा. टी व्ही वगैरे इथं छोटं चाब्या वगैरे ठेवायला केलेलं आहे. आणि इथं मस्त गोळ्याचं फ्रेम वगैरे पण आहे. आणि हे मस्त माझा हा छोटासा किचन माझ्या मागे बघू शकतो. किचन आहे. हा इथं फ्रीज आम्ही जस्ट नवा घेतला आहे. आणि टी व्ही पण नवा घेतला आहे. सेकंड हँड टी व्ही घेतला आहे मी. काहीतरी 24-25 हजाराचा टी व्ही पण तुम्हाला सेकंडमध्ये काहीतरी 11 हजाराचाच पडलेला आहे. आणि त्या साईडला माझा बेडरूम आहे. त्या पलीकडच्या साईडला तुम्ही बघू शकताय ही माझी छोटीशी किचनची बाल्कनी आहे. तिथून मस्त असा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल. आणि त्या पलीकडे पण तुम्हाला घेऊन चलतो. या साईडला पण एक मस्त बाल्कनी आहे. इथं आम्ही ते बघू शकता इथं तुळशी वगैरे कढीपत्त्याचं रोप लावलेलं आहे. आणि इथं हे जे याला म्हणतात आय थिंक याला कुबेरचं झाड म्हणतात. आपले वांगे बऱ्यापैकी भाजले गेलेले आहेत. त्याला आता मला पलटून देऊया. बापरे लास्ट वीकमध्ये आम्ही भरीत खाल्लं होतं. आणि परत आम्ही वांगे आणले भरताचे. भरीत आम्हाला खूप आवडतं. मला स्पेशली खूप आवडतं भरीत. आता मिरचीचा ठेचा होतोय भरतामध्ये. मिरचीचा ठेचा आम्ही टाकू. व्हिडिओ चालू तू असं काय करतोय? त्याला काय कळतं व्हिडिओ काय? त्याला काही कळत नाही ते मला माहिती आहे. पण तो करतच राहतो रिकामा काम. काय बेटी काय पाहिजे तुला? काय काय करू? इथं धरून ठेव तुला. तो मला म्हणतो इथं वरती धरून ठेव. चल बाऊला इथं धरून ठेव. हा आता झाला आमचं गो रेडी. नको 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 बघा व्हिडिओमध्ये. संताप आलाय त्याला आता. काय आलं तुला? संताप आलाय? कशी तर राग आला तुला? हा राग आला तुला? सांगितलं त्याला राग आला. त्याला इथं उभं राहू दिलं नाही. आता किचन ओटाजवळ उभं राहतो. इथं वरती हात लावतो तो. म्हणून मग त्याला तिथं दूर केलं तर तो म्हणतोय मला इथं उभं कर या साईडला. इथं आता गेलाय मस्त शांत आहे. त्याला तिकडे मस्त बादली गेलेली आहे. मिरच्या वगैरे झाल्या तुझ्या? ठेचा झाला तिथं मिरचीचा. आणि कांदे वगैरे पण चॉप झालेले आहेत. वांगे पण बेस्ट मध्ये भाजले गेलेले आहेत. आता याला अजून थोडा वेळ लागेल ना. लसूण वगैरे झाले. लसूण मिरची वगैरे त्याच्यात झालंय बऱ्यापैकी. मम्मी आमचा क्युटी एकदम छान आहे. मम्मी पप्पा काय करताय बघ. आधी भरीत भरीत खाशील? नाही भाकरी आवडतात त्याला. भाकरी खातो.
तुम्ही बसा त्याला घेऊन. खूप वेळ लागतो इथं भरीत बनवायला. वांगे झालेले आता, तर वांगे आपण मस्त खाली काढू. तो गॅस बंद करा. तर याला थंड करायला ठेवून देऊया. वांगे मस्त थंड झालेले आहेत आणि त्यांना आता आपण आता सोलायचं आहे. तर वांगे घेऊया. आहो त्याच्यात तुम्ही 7 वांगे टाकणार आहे. ते ठीक इथे आहे, टाका आता तो करून कचरा. घ्या, करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. असू दे ना पण जास्तच केलं, जास्तच होतंय रे. तुम्ही जा. बापरे बापरे बघा, बापरे वांगे मस्त सोडले जात आहेत. ये रहा हमारा ठेचा जो रेडी झालेला आहे. आता इकडे मेन गोष्टीच नाही आहे, पण आमचं भरीत बेस्ट होईल असं मला वाटतंय. कांद्याची पात नाही आणि कोथिंबीर नाही, जी काल आम्ही मार्केटला गेलेलो तरी विसरलो. पण आमचं भरताचं प्रिपरेशन झालं, आता मस्त सुरू होतं आहे. भरीत बनवलं जातं आहे. हे बघा स्मॅश होऊन रेडी इथे आता मस्त. कांदे वगैरे पण कापले गेलेले आहेत. कांद्याची पात नाही, पण कांद्यामध्ये स्वाद तो कांद्याच्या पात सारखा येतो बऱ्यापैकी. मला कढीपत्त्यात आम्ही तोच मस्त टाकणार. कढीपत्ता घ्यायला चालू आहे. कधी देऊ? नाही घे तू कढीपत्ता घे. बघा कढीपत्त्याचं झाड, छोटंसं झाड आहे. व्ह्यू बघू शकता, छान असा व्ह्यू आहे मस्त. काय तू काय आता जे आधी राईची फोडणी देऊ. राईची फोडणी द्यायची ती. तेल तापलं की तिथे झालं, राईची फोडणी दिली गेली, जिरं टाकला गेलं, जिऱ्याची फोडणी देऊ. शेंगदाणे बढिया. कढीपत्ता. और हमारा डलने जा रहा है कढीपत्ता. ओ बापरे. कांदा लागते हा जास्त टाकायला. बढिया आमचं भरीत रेडी होतंय. कांदा वगैरे लाल झाला की मस्त त्याच्यात टाकलं आपलं स्मॅश केलेलं वांगे. देन आपलं भरीत रेडी झालेलं होईल मग लगेच. सोपं असतं बघ, काय एवढं कठीण नाही. जास्त झाला. थोडी शाळा. आमचं भरीत झालंय आता. त्याला जरा गरम होऊ देतोय. भरीत तर मस्त दिसतंय, मस्त बनलेलं आहे. मित्रांनो, जे माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही ट्रॅव्हलवर व्हिडिओ बनवत असतोय, फूडवर व्हिडिओ असतात, नेचरचे व्हिडिओ असतात. आणि मी नेक्स्ट वीकमध्ये माझा एक प्लॅन आहे, मस्त तामिनी घाटात जायचं आहे. आणि तोपर्यंत जरा टाईम भेटलेला आज, मग भरताचा मस्त लॉग केला, छोटा फूड लॉग. तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नाव बोल बेटा, नाव बोल. हे गाईज असं बोल. हे गाईज कसं बोल ना. हे गाईज, हे गाईज. मला सगळं स्वयंपाक येतो, फक्त भाकर येत नाही. आणि स्नेहलकडून मी ती भाकर शिकणार आहे. ती मला शिकवणार. ती मला बोलली, जस्ट बोलली तुम्हाला भाकर बनवायला शिकवेल. पण मी खूपदा ट्राय केलं. ते जेव्हा मी असं पिझ्झाचं फिरवतो ना आपण भाकरीचं, तेव्हा माझी भाकर आहे ना तुकडे होऊन जातात. आता आज तर नाही शिकायला टाईम. एका दिवशी मी ती भाकर शिकेल आणि माझ्या पद्धतीने बनवून दाखवेल. खूप अवघड काम आहे भाकर बनवणं. सोपं वाटतं ते असं उचलून तिथं टाकणं. माझ्याकडनं तर खूपदा फेल झालं आहे भाकर बनवणं. हे बघा असं पाणी लावावं लागतं भाकरीला. ती हसते मला. मी 2-3दा भाकरी तुटलेल्या आहेत माझ्याकडून, त्याच्यामुळे तिला ते आठवतंय पण ती हसते. इथलं सोपं आहे भाकर बनवणं. तुझ्यासाठी सोपं आहे. तू कधी शिकली भाकर बनवायला? मी 9वी-10वी पासून टाकते. 9वी-10वी पासून भाकर बनवते ती. आय अप्रिशिएट इट. ते बनवता येतं छान पद्धतीने स्वयंपाक. ते बरोबर नाही जटा लागलं. तारक मेहतामध्ये जी दया आहे ना, तशी माझ्या आयुष्यातली माझी दया आहे. खूप छान स्वयंपाक बनवते. आपल्याला लागते बरी पडी जातो. गॅस बंद नाही. बरीच झालं. आणि हा माझा टप्पू. ओ टप्पू, टप्पू जरा शांत बसला एवढंच बरं आहे. नाही तर टप्पू कॉर्पोरेट नाही करत. आमचं भरीत झालेलं आहे रेडी, भाकरी पण झालेल्या आहेत रेडी. तर आम्ही आता जेवणाला बसू थोड्या वेळात. चालू का? मला भरीत भाकरी आवडत असतील तर प्लीज त्यांनी कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. आणि कमेंट करायला विसरू नका की आमचं भरीत आणि भाकर कशी झालेली.
आला का तू? हा हा काय करतो बघ ABCD बोल बरं. A फॉर ॲपल, B C D E. मित्रांनो बरीच झालंय रेडी, बरीच झालंय. छोट्या छोट्या भाकरी झाल्या मस्त. लोणचाचा प्याला आणि हे आमच्याकडे जे आहे ते मिरचीचं लोणचं आहे पण छान लागतं भाकरीचं. वॉटर बॉटल. तर चला या सगळेजण जेवणाला. टेस्ट करूया. खूप छान झालंय बरीच. आम्ही आता जेवतो आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळते फिर अगले व्हिडिओ में. नेक्स्ट व्हिडिओ ॲडव्हेंचरस राहील आणि तुम्ही त्याला नक्की एन्जॉय करणार. तर तोपर्यंत जय शिवराय.